नमस्कार. वृंदावनी फॅशन कथा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 15 ब्लाउजचे पॅटर्न दाखवणार आहे. त्याचबरोबर या ब्लाउजला आपण शिलाईचे चार्जेस कशा पद्धतीने लावायचे हे सुद्धा सांगणार आहे. तर हा बोटनेक टाईप ब्लाउज शिवला आपण. पफ स्लीव्स आहेत, पुढे डीप नेक आहे आणि मागे पॅक नेक अशा पद्धतीचे याचं कटिंग केलेलं आहे. आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने साडीतल्या कपड्याची पायपिंग सुद्धा इथे लावलेली आहे. त्याचबरोबर लटकन हे काठापासून बनवून अशा पद्धतीने आपण हा ब्लाउज तयार केलेला आहे. खूप सुंदर फिनिशिंग सहित ब्लाउज तयार झालेला आहे. तर या ब्लाउजची शिलाई आपण नॉर्मल जर 300 रुपये घेत असू प्रिन्सेस कटची, तर यामध्ये आपण याचे 450 ते 400 पर्यंत शिलाई तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर आपण पुढचा ब्लाउज शिवलेला आहे. तो सुद्धा प्रिन्सेस कटच आहे आणि त्याला आपण छोटा पफ जो आहे तो स्लीव्सची डिझाईन केलेली आहे. छोट्या पफची जी स्लीव्हची डिझाईन आहे सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे आणि सर्वजण जास्तीत जास्त ते बनवतात. तुम्ही तुमच्या कस्टमरला या पद्धतीचे ब्लाउजचा व्हिडिओ जर दाखवला किंवा याचे स्क्रीनशॉट घेऊन जर तुम्ही दाखवले आणि तर ते खूप लवकर त्यांना आवडणार आहे. साडीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळ्या डिझाईन कशा बनतात, तर त्याचा हा पॅटर्न आहे. त्याचबरोबर पुढे आता अजून एक ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे. हा नवरीचा ब्लाउज आहे आणि याला पूर्णपणे आपण लेस पासून बनवलेला आहे. ही लेस जी आहे ती लेस पूर्ण आणून त्यानंतर आपण याच्यावरती पूर्ण लेसचं वर्क केलेलं आहे. थोडक्यात हा पॅडेड ब्लाउज आहे. पॅडेड ब्लाउजची शिलाई म्हणाल तर आपण 500 रुपयापर्यंत घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर हे जे आपण एक्स्ट्रा मटेरियल वापरून त्याचे डिझाईन बनवली त्याचे आपण चार्जेस लावू शकतो. ज्या प्रकारे आपल्याला वेळ गेलेला आहे त्या प्रकारे आपण चार्जेस सुद्धा ऍड करायचे आहे. इथे पहा मागे बोट नेकच केलेला आहे ट्रायंगल मध्ये आणि ब्लाउजच्या स्लीव्सला सुद्धा छान अशी डिझाईन केलेला आहे. मी या ब्लाउजची शिलाई किती घेतली म्हणाल तर लेसचे सोडून आपण या ब्लाउजसाठी 800 रुपये शिलाई घेतलेली आहे. कारण जसा वेळ गेलाय त्या प्रकारे आपण रेट हे ठरवायचे आहेत. ब्लाउजचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. छान छान असे ब्लाउजचे पॅटर्न आहेत यामध्ये आणि ब्लाउजचे पॅटर्न तुम्ही कस्टमरला दाखवले तर 100% त्यांना आवडणार आहे. आणि हा जो प्रिन्सेस कट पाहू शकता, खूप सुंदर असा पफ आलेला आहे सर्वच ब्लाउज मध्ये. जरी आपण कफ नसतील वापरले तरी ठीक आहे. जर याचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला शिकायचं असेल तर जास्तीत जास्त कमेंट करा. जेवढा कमेंट येतील बऱ्यापैकी तर तो व्हिडिओ मी बनवेल. जर तुम्हाला पाहायचं असेल तर शिकायचं असेल तर. हा बघा, हा न्यू पॅटर्न जो आहे आपला तो आपण इथे शिवलेला आहे. सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि हे जे 25 स्लीव्स केले बघा छोटी. जास्तीत जास्त ब्लाउज साठी ह्याच मी पॅटर्न शिवलेला आहे. जे 15 पॅटर्न दाखवते त्यामध्ये बऱ्यापैकी 10 तरी पॅटर्नला आपण ही स्लीव केलेली आहे. बॅकला आपण बोटनेकच हा सुद्धा शिवलेला आहे. त्याला छान असे लटकन केलेत, मागे सुद्धा नॉट लावलेला आहे. त्याचबरोबर नॉट जो आहे इथे लावलेला नाडी, तर ती आपण इथे रेडीमेड वापरली कारण कपडा नव्हता त्यामुळे. आणि सुंदर असे लटकन केलेले आहे. जर तुम्ही ब्लाउज मधलीच नाडी ब्लाउजच्या कपड्याची करून लावली तर खूप अजून सुंदर लुक येणार आहे. प्रिन्सेस कट ब्लाउज विथ पफ स्लीव्स आणि फ्रंटला पण डिझाईन, बॅकला पण डिझाईन. तर या ब्लाउजचे आपण 500 रुपये आरामशीर घेऊ शकतो. आणि जर तुमचं फिनिशिंग छान असेल तर नक्कीच कस्टमर सुद्धा कधीही बोलणार नाही की याची शिलाई एवढी मी देणार नाही. इथे पाहू शकता वर्कचं ब्लाउज आहे. वर्कच्या ब्लाउजला सुद्धा प्रिन्सेस कटच इथे शिवलेला आहे आपण. आणि वर्क सुद्धा पाहू शकता, सुंदर असं आपल्याकडे वर्क पण छान करून भेटतं फिनिशिंग सहित. इथे पाहू शकता नवरीचा हा लग्नातला ब्लाउज आहे आणि लग्नातल्या ब्लाउज वरती आपण बोटनेक पॅटर्न बनवलेला आहे आणि वर्क करून हा ब्लाउज आपणच तयार करून दिलेला आहे. वर्कचे आणि ब्लाउजचे क्लासेस हे आपल्याकडे आता सध्या ऑफलाईन सुरू आहेत. आणि इथे पाहू शकता बॅकचा जो गळा आहे. आता वर्कच्या ब्लाउजची जर शिलाई म्हणाल तर वर्कच्या ब्लाउजला आपण जशी गळ्याची डिझाईन आहे त्या प्रकारे 100 पासून 200 रुपयेपर्यंत वाढवून घेऊ शकता. त्यानंतर इथे पाहू शकता ही डिझाईन.
तर या जर डिझाईन तुम्हाला आवडत असतील त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या कस्टमरला एकदा दाखवून बघा, नक्की त्यांना आवडतील आणि त्या प्रकारे तुम्ही सुद्धा हे ब्लाऊज स्टिच करायचे आहे. ब्लाऊजला फिनिशिंग कशी द्यायची याच्या जर टिप्स तुम्हाला पाहिजे असतील तर छानपैकी कसा ब्लाऊज आपला रेडी झाल्यानंतर सुद्धा आपण किंवा स्टिच करताना काय काळजी घ्यायची आहे हे जर तुम्हाला समजत नसेल तर प्लीज कमेंट करा. त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवून तुमच्याशी मी लवकरच शेअर करेन. फक्त कमेंट करा. जास्तीत जास्त ज्या व्हिडिओसाठी कमेंट येतील तो व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवेल. इथे सुद्धा पाहू शकता रेडीमेड जे वर्क येतात तो ब्लाऊज आपण स्टिच केलाय. अगदी वयस्कर बायकांचा ब्लाऊज आहे तरी त्याला सुद्धा प्रिन्सेस कटच त्यांनी सांगितलंय. पाहू शकता खूप छान बसतो. कटोरीला सुद्धा मागे टाकेल. कटोरी फोटक सारखाच प्रिन्सेस कट सुद्धा चपटा वगैरे अजिबात होत नाही. तर याचं जर कटिंग तुम्हाला प्रोफेशनल टाईपने पूर्ण नोट्स सहित आपण मी आता जे शिकवते क्लासमध्ये तसं जर तुम्हाला शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंट करा. आता 300 रुपये आपले रेग्युलर सिलाई आणि हा वर्कचा ब्लाऊज आलेला आहे त्यामुळे शिवायला सुद्धा आपल्याला थोडाफार वेळ जातो. तर त्यामध्ये आणि पफ स्लीव सुद्धा केले तर मी 100 रुपये एक्स्ट्रा या ब्लाऊजचे घेतलेले आहेत. म्हणजेच 400 रुपये पण आरामशीर या ब्लाऊजचे घेऊ शकता. त्यानंतर पुढे ब्लाऊज आहे. हा बघा, हा सुद्धा सुंदर असा पॅटर्न केलेला आहे. या साडीला ही साडी प्लेन होती त्यावरती आपण साडीला सुद्धा पूर्ण लेस ही लावलेली आहे. लेस कस्टमरने आणून दिलेली होती आणि बाहेरून तर तीच आपण साडीला लावली आणि त्यातलीच उरलेली लेस जी आहे ते आपण स्लीव्सला आणि मागे गळ्याला वापरून त्याचा पॅटर्न केलेला आहे. त्याचबरोबर छोटा पफ सुद्धा इथे बनवलेला आहे. छोटा पफ आणि पायपिंग सुद्धा आपण घरी बनवूनच ह्याला लावलेले आहे. या पायपिंगचं पण आपण डिटेलमध्ये जर तुम्हाला घरी पायपिंग कशी बनवायची दोरीपासून आणि कपड्यापासून हे शिकायचं असेल तरी सुद्धा कमेंट करा. पहा, मागे असं पॅटर्न बनवलेलं आहे. लेस पासून छानपैकी मागे बनवून घेतले आणि खाली एक थोडासा पॅच लावलाय. बॅकला सुद्धा पायपिंग लावून सुंदर असं ब्लाऊजला फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार झालेला आहे. या ब्लाऊजची सुद्धा शिलाई आपण 300 रुपये रेग्युलर शिलाई, पॅटर्नचे 100 एक्स्ट्रा आणि बाहीचे असे 450 रुपये या ब्लाऊजला शिलाई आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर पुढचा ब्लाऊजला आहे. हा सुद्धा प्रिन्सेस कटच आहे. प्रिन्सेस कट मध्ये याला फक्त आपण स्लीव्सला डिझाईन बनवलेली आहे. स्लीव्सची डिझाईन ही न्यू ट्रेंडिंग आहे. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही स्लीव्सला मागे लेस लावली फक्त आणि गोलच गळा ठेवलेला आहे. सुंदर असे लटकन सुद्धा बनवलेत. लेसचा वापर करून लटकनला सुद्धा छान असा लुक दिलेला आहे. हे पाहू शकता. यामधले जर तुम्हाला डिझाईन कशा वाटल्या किंवा मी स्टिच केलेले ब्लाऊज तुम्हाला आवडले का, यामध्ये काही तुम्हाला टिप्स पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे छान छान ब्लाऊज शिवू शकता. इथे पहा, स्लीव्सला ही अशी काठ वापरून डिझाईन केलेले आहे. खूप सुंदर झालेले आहे. सर्वच ब्लाऊज हे जवळजवळ लग्नाचे ब्लाऊज आहेत आणि कस्टमर एकदम खुश आहेत. खूप छान फिनिशिंग सहित त्यांना ब्लाऊज मिळतात. जे आपले रेग्युलर रेट आहेत त्यामध्ये सुंदर असे ब्लाऊज सुद्धा त्यांना स्टिच करून मिळतात. पुढे ब्लाऊज आहे, पॅडेड ब्लाऊज आहे पुढचा. बघा, हा पॅडेड ब्लाऊज आहे आणि त्याचबरोबर मागे याला डिझाईन पफ स्लीव्स आपण केलेले आहे. पुढे वर्कचं एक ब्लाऊज आहे. वर्कचा इथे पाहू शकता. याचे व्हिडिओ नव्हते उपलब्ध माझ्याकडे आता सध्या, तर मी त्याचे फोटो होते तर ते मी तुमच्याशी शेअर केलेत आहेत. असे सर्व मिळून आपले हे 15 ब्लाऊजचे पॅटर्न मी तुमच्याशी शेअर केले. याचा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या कस्टमरला दाखवा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.